नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सूनने आज श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान कायम असून पुढील 3 दिवसात मान्सून आणखी काही भाग व्यापेल. तसेच कर्नाटकच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातही पुढील 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, मान्सूनने आज अरबी समुद्रात, बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या काही भागात प्रगती केली आहे. मान्सूनने आतापर्यंत श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला आहे. तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागामध्ये मान्सूनने प्रगती केली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणि तसेच बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या विभागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतही काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच पुढील 5 दिवस या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.